वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रहि समागत्यदिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावीर काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा आता हृदय आपुली चौफाळुनिया भली वरे बैसवू पाऊले श्री गुरुचे वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप परशुस्तरी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग संत हृदय सम्राट आनंद कृपा विभूषित विश्ववंद्य विश्व उद्धारक देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदावंद श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा महत्त्वाचा उत्कृष्ट अशा स्वरूपाचा अभंग संत संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणता लाभ होतो काय फायदा होतो याचं चिंतन महाराज निवडलेल्या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतायत. विठ्ठला
कैसा भाव कैसा चिंतन आपल्या समोर प्रतिपादन करण्याच्या अगोदर कल्पसा परिहार द्यायचा आहे. आपल्या या प्रति पंढरपूर वळदगाव पंढरपूर या ठिकाणी आज माझ्याकडे हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. हे माझं परम भाग्य आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडा बोला. आपली जी सर्व कमिटी आहे यांचा कोणाचाही परिचय नाही, परंतु हा योग आला कसा तर त्याचं कारण असं आहे, आमच्या परिसरातील असणारे गोभक्त आमचे परममित्र महादेव बाबा गिरी यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी फोन केला झळके भाऊंना आणि त्याच्याकडून ही त्या निमित्ताने ही सेवा माझ्याकडे अशा प्रकारची आलेली आहे. आज एकादशी आहे, पण वद्य एकादशी आहे. हे एकादशीच्या वाटण्या फार दिवसापासून झाले. शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी. शुद्ध एकादशी देवाची असते आणि वद्य एकादशी संतांची असते, म्हणून हा पण निवडला बरं का. मग तुम्ही म्हणाल वद्य एकादशी जर संतांची आहे तर एकनाथ महाराजांच्या शेवटी शुद्ध वारीला का त्या ठिकाणी वारी भरते, प्रश्न आहे की नाही. त्याचं कारण त्या ठिकाणी भगवान परमात्मा 36 वर्ष वास्तव्याला राहिले होते, म्हणून ती वद्यवारी न राहता ती शुद्ध वारी झालेली आहे. बरं. आणि आजचं कीर्तन या ठिकाणी सेवेचा योग झालेला आहे. श्री क्षेत्र विठ्ठल रुक्माई संस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. आल्यानंतर मला सुद्धा या ठिकाणी आनंद वाटला दर्शन घेताना, त्याच्यामुळे तुम्हाला विठ्ठल रखमाई जरा विलंब लागला. सुंदर अशा प्रकारची त्या ठिकाणी मूर्ती आहे. आणि ज्या क्षेत्रात ज्या गावात ज्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या चित्ताला समाधान वाटत असेल, मनाला समाधान वाटत जर असेल तर समजायचं त्या ठिकाणी पुण्य काम करते. काय करते तर या ठिकाणी होणारे नित्याचे कार्यक्रम, पंधरवडी एकादशी, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, होणारं फराळ, होणारं अन्नदान, अनेक येणारे साधू संत भाईबाप यांच्या पदस्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी. त्याच्यामुळे मी ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगेन, का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सप्रिनाची. जोमदार जर पीक आलेलं असेल तर अनुमान प्रमाण काढायचंय. भूमी पॉवरफुल आहे, ताकदबाज आहे. तसं ज्या ठिकाणी गेल्यानंतर समाधान वाटतंय ना, समजते ती पुण्य अशा प्रकारे पुण्यभूमी आहे आणि त्याच्यामुळे समाधान वाटलं. हे सर्व ज्या मंडळीनं घडवलेलं आहे, ट्रस्ट मंडळ आहे, सर्वांचं 2 मिनटं आपला घेऊन उल्लेख या ठिकाणी करतोय. याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील पवार. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. आल्यानंतर काय असतं, आदरात इथे काय असतं, आज तुम्ही आम्हाला दाखवून दिलं या ठिकाणी. नाही तर महाराज आला गेला, आला काय आणि गेला काय. कीर्तनाच्या वेळी लोक म्हणते बाबा आला नाही का अजून, कधी कीर्तनाचे, पण त्यांचा कालपासून संपर्क माझ्याशी होता. असे एक परमार्थात देखणं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर सचिव आहेत आप्पासाहेब झळके पाटील, आणि ज्यांचं या ठिकाणी फराळाचा सुद्धा आज कार्यक्रम आहे. त्यांनाही आपण अंतःकरणापासून धन्यवाद देऊ. तसंच त्या ठिकाणी कोषाध्यक्ष रत्नाकरजी पाटील शिंदे आहेत आणि समस्त विश्वस्त मंडळ आहे. बरं का, कोणाचं नाव राहिलं असेल मला नाव सर्वांचं पाठ नाही, पण हत्ती के पाव मी सबके पाव. बरोबर आहे. अध्यक्ष सचिव आले सगळ्यांचे त्या ठिकाणी नाव आले अशा प्रकारचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी आज मृदंग वाजवणे करता दोन्ही मृदंग अतिशय सुंदर अशा प्रकारचे मृदंग वादक आहेत. दीपक महाराज कांबळे आणि अक्षय महाराज कोळकर आहेत. तदनंतर गायक संतोष महाराज कांबळे आणि दत्ता महाराज गोरे, सर्व भजनी मंडळी आहे. रामेश्वर महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, बळीराम महाराज इंगळे महाराज आहेत. सर्व परिचित, अपरिचित, सुपरिचित सर्व त्या ठिकाणी मंडळी आहे. आपल्याला थोडा उशीर झाल्यामुळे जरा धावत्या वेगामध्ये मला गाडी काढायची आणि वेळेमध्ये कीर्तन सेवा संपवायची. विठाला आणि विशेष म्हणजे साऊंड सर्व्हिसचा जो आवाज आहे ते गिरी साऊंड सर्व्हिस वाले, बरोबर आहे. मोठमोठे कार्यक्रम त्यांच्याकडे असे गिरी आणि माझा आवाज चौकडं फिरी, असे आज 2 गिरी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला फिरीते बरं का हे दोघं जण. आमचे महादेव महाराज गिरी आणि सौसवारी गिरी, आमचे विनेकारी बाबा, सर्व परिचित अपरिचित सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
थोडा अपरिचित अशा स्वरूपाचा अभंग आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो याचं चिंतन सांगणारा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता निवडला आहे. यामध्ये 3 गोष्टी महाराज प्रामुख्याने सांगतायत. संतांचं सामर्थ्य सांगतायत, संतांचं त्या ठिकाणी परिस्थिती सांगतायत आणि संतांचं स्वरूप सांगतायत. स्वरूप काय आहे संतांचं? तोची देव भक्त भेदाभेद नाही ज्यात. त्यांची अवस्था काय आहे? तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोनी जाय. ही त्यांची अवस्था आहे आणि त्यांचं सामर्थ्य महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. हे सर्व गोष्टी जरी सांगितल्या असतील पण त्यांच्या सहवासामध्ये गेल्याशिवाय, संगतीमध्ये गेल्याशिवाय हे आपणाला कळणार नाही आणि त्याचा लाभही आपल्या जीवनामध्ये होणार नाही. मानवी जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याप्रमाणे आपण वागण्याला प्रारंभ करतो. हा संगतीचा सूक्ष्म परिणाम. दारुड्याच्या संगतीमध्ये आपण गेलो, तो अनुपस्थित जरी असेल तर त्याच्या मनाप्रमाणे आपण कृती करतो. हा त्याचा प्रभाव आहे, संगतीचा परिणाम आहे. आणि एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये आपण जर आलो, वारकरी आपल्या पुढे जरी नसेल पण आपली मात्र ज्ञानेश्वरी चालू असते. हा त्या ठिकाणी संगतीचा परिणाम आहे. एक रेडा ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेला तर त्या रेड्याची समाधी झाली. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे संगती. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेलेला रेडा त्याची समाधी झाली नगर जिल्ह्यामध्ये आळेफाटा. असा त्याच्यापेक्षा खूप मोठा नाम सप्ताती मंडळी करतात. हे भाग्य त्याला प्राप्त कसं झालं तर फक्त हा संगतीचा परिणाम आहे महाराज. पण संगती आपण आपल्या जीवनामध्ये चांगली केली पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्धार जर व्हायचा असेल, अधोगतीला जर जायचं असेल तर त्याचं कारण एकच आहे, संगत. पतन बुद्धार संगाचा महिमा, पतन बुद्धार संगाचा महिमा. त्याच्या महिमा त्याजावे अधमा संत सेवी. उद्धार व्हायचा असेल संगत, अधपतन व्हायचं असेल संगत. अरे चोराच्या संगतीमध्ये 2 मिनिटं आपण जरी थांबलो, देखताची चिंधी तैशी होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत क्षणभर जरी आपण आलो ना तर चोरी करण्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो महाराज. हा संगतीचा वाईट परिणाम आहे. तसाच चांगल्या संगतीचा सुद्धा परिणाम आहे. वाल्या कोळ्याला रामनामाचा उपदेश होईपर्यंत त्या ठिकाणी नारदाची संगत घडली.
तर परिणाम काय झाला? केले रामायण रामाजी बोलिले वाल्मिक तैसाची करीन वरतून दावीन नामा म्हणे. वाटतं ह्या काय निवडणुकीमध्ये आचारसंहिता तयार होतात त्या मोडल्या जातात. पण भगवान प्रभूने त्रिभुवनाचा मालक असताना सामान्य माणसांनी लिहिलेली आचारसंहिता देवाने कधीही मोडली नाही. तो म्हणजे वाल्या कोळी कोण होता? ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. ब्रह्महत्या केलेले होते कोणी? वाल्या कोळ्यांनी. आणि त्यांनी रामायण लिहिलं. लोक म्हणते आम्ही तर काही एवढ्या हत्या नाही केल्या मग आम्ही गेले वगैरे खातं रामायण. त्यांनी केलं बी आणि तेवढी तपश्चर्या केली. आपली तपश्चर्या नाही ना नुसते तुमचं जाऊ देऊ. आम्ही नुसतं आभग म्हणतो जय हे आकाश वर पडू पाहिजे ब्रह्म घोळ भंगा जाई वडवाड त्रिकोणी खाई परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. हे आम्ही परत म्हणतो. पण सांगा खरं 2-3 अतिरेकी जरी इथं आले येणार नाहीत. पण जर आले त्यांनी अशी बंदूक जर अशी धरली सांगा कोण राहील इथं? नुसतं अभंग चालाय जय हे आकाश वर पडू पाहिजे. जाऊ द्या तुमचं नाही आमचं तेच आहे. सप्त्याला जर आम्ही गेलो जर व्यवस्था नाही लागली तर सप्त्याला परत नाही येऊ. पुढं आकाश वर पडू पाहिजे आमचं पुढं चाललंय. तेवढे निष्ठा नाही महाराज. त्यांनी तेवढे पाप केले. तुम्ही करून करून किती पाप करणार आहेत? पाप करण्याची ताकद सुद्धा तुमच्यात नाही. आले तर लई झालं तुमच्या जुन्या चपला आणताना नव्या घालून जाताना मोटरचं स्टार्टर बदली करताना यापेक्षा तुमच्याकडे काही करण्याची कुवत नाही. एवढं केलं पण आचारसंहिता देवाने बदलली नाही. 1-2-3 प्रसंग आले सांगून मला आपला घ्या. 1 मिनिटात सांगतो. भैया लक्ष्मणजीचा प्रसंग. काही नाही सांगितलं तुम्हाला वनामध्ये जावं लागेल. जो पाय राजगादीवर पडणार होता वनात जाण्याची आज्ञा केली. आज्ञा शिरसावंत मानली आणि भगवान प्रभू त्या ठिकाणी जाण्याकरता तयार झाली. बरोबर भैया लक्ष्मणजी आणि भगवती सीता माता होती. लक्ष्मणजी आपल्या पत्नीच्या महालामध्ये गेले. तिनं त्यांचं ॲक्शन केलं म्हणजे ओवळलं त्यांना आणि अंतकरणातला भाव सांगितला. कारण महिलाला जर काही करून घ्यायचं असलं माणसं कोण लई लाडीगोडी लावली बरं लईच बरोबर लाडीगोडी लावली. मला असं वाटतं ते म्हणजे काय वाटतं पटकन सांग ना. नाही मला असं वाटतं. काय वाटतं? मला वाटतं तुम्ही त्यांची सेवा करता आणि मी सीतामातेची सेवा करीन. विचार पटला महाराज. कोणाला? लक्ष्मणजीला. तुमचं आमचं काय घेऊन बसले? लक्ष्मणजीला विचार पटला. माणसं कोणाचंच ऐकत नाही. शास्त्राचं ऐकत नाही, वेदाचं ऐकत नाही, संताचं ऐकत नाही आणि बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाही. माझ्या सगळं सांगूच का? एक दुकानदार होता आणि त्याच्याकडे एक नोकर होता. तर नोकर बोलतच नव्हता जास्त. आवाज येत नाही. आवाजची व्यवस्था करून द्या. गिरी महाराज कुठे? आवाज जात नाही मागे. आता येतो का? नोकर होता दुकानदाराच्या हाताखाली. एक दिवस त्यांनी आपल्या मालकासाहेब म्हणले मालक माझा पगार वाढवा. मालक म्हणले अरे तू कधीच बोलत नाही कस काय म्हणला पगार वाढा? ते म्हणला साहेब माझ्या काही लक्षात नाही. तिनं सांगितलंय बायकोनी सांगितलं. ठीक आहे मग यांनी पगार वाढा पाहिजे ना. कोणी? मी का तुम्ही? जागे पगार कोणी वाढला पाहिजे? दुकानदाराने. दुकानदार म्हणलं मी घरून तिला विचारून येतो. कळलं तुम्हाला? माणसं ऐकल्याशिवाय राहत नाही. भैया लक्ष्मणजीला तो विचार पटला आणि प्रभूकडे गेले. प्रभूला सांगितलं असं असं आहे की माझ्यावर यायला तयार आहे. मला वाटतं बरं होईल. भगवान प्रभूने पोथीचं पान काढलं आणि सांगितलं बाबा हा वनवासाचा जो भाग आहे ना आपल्या तिघाच्याच नावावर आहे. इथून तुझ्या पत्नीला घेता येणार नाही. याला म्हणायचं बोलिले वाल्मिक तैसाची करीन वरतून दावीन नामा म्हणे. एवढा अधिकार त्याचा वाढला आणि तेच महाभारतातलं एक पात्र समोर आणा. भीष्माचार्य. भीष्माचार्यांना ज्ञानवरांनी तेज प्रताप भानू असं म्हटलेलं आहे.
हा जो सूर्य आहे ना त्या सूर्याची उपमा त्यांना दिली. एवढं मोठं त्यांचं ऐश्वर आहे. जगतामध्ये प्रौढी अशी आहे की बाप मुलाचं लग्न करून देतो, परंतु या पठ्ठ्यानं आपल्या बापाचं लग्न करून दिलं. कोणी? भीष्माचार्याने. एवढा त्यांचा प्रताप. पण फक्त दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेले आणि त्यांच्या जीवनाचं आधपतन झालं. विठाला विठाला म्हणून संगत चांगली आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. उगाच त्याच्याकडे तमक होईल आणि आपल्याकडे चून आहे म्हणून संगत करता कामा नाही. त्या पंचतंत्रामध्ये एक असा संवाद आलेला आहे. एक कावळा आणि एक असणारा राजहंस पक्षी, हे दोघं एका वडाच्या झाडावर बसले. ते दोघांचा संवाद सुरू झाला. त्या देशाचा राजा शिकारी करता आलेला थकला भागला आणि त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसला. शांतगार सावली होती. राजा बसला. थकलेला असल्यामुळे राजा लवणला, म्हणजे राजा झोपला. बराचसा वेळ जाऊ लागला. पण त्या झाडाच्या 2 फांद्याच्या मधून सूर्यप्रकाश राजाच्या तोंडावर पडू लागला आणि राजाची झोप चावळायला लागली. हे पाहिलं त्या कावळ्याने, हे पाहिलं राजहंसाने. राजहंसाने विचार केला, आपल्या देशाचा राजा आहे, आपल्याला काहीतरी याला देणं लागतं, काहीतरी दिलं पाहिजे. नाही कधी दररोज दिलं तर 5 वर्षांनी का व्हायना एकदा द्यावं लागतं. म्हणून त्याने काय केलं, आपले पंख असे विस्तीर्ण केले की जेणेकरून राजाच्या तोंडावरती ऊन येणार नाही आणि शांत झोप लागेल. पण एवढ्यात तो शेजारी जो कावळा होता ना, त्या कावळ्यानं तिथून राजाच्या डोक्याला गंध लावला. गंध आहे ना, गंध लावला म्हणजे घाण टाकली. राजाने असं पाहिलं, ओलं लागलेलं आहे. कोणी धाडस केलं, पण कावळा हुशार होता. कारण कावळा आणि राजहंस यांच्यात फार बदल आहे. राजहंस हा मोत्यावर जगतो, कावळा पिंडावर जगतो. त्या कावळ्याचं चालणं चांगलं नाही, त्याचा आवाजच चांगला नाही आणि त्याचं पाहणंही सुद्धा चांगलं नाही. हा प्रताप त्यांनी केला आणि कावळा निघून गेला. राजाने ते पाहिलं, हात लावून. कोणी प्रताप केला असं वर पाहिलं, तो राजहंस पक्षी होता. राजाने धनुष्यबाण घेतलं, बाण मारला आणि तो राजहंस पक्षी मृत्युमुखी पडला. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, उपकार करून सुद्धा राजहंस पक्षाला मरण पत्करावं लागलं. याचं कारण जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे संगती. विठ्ठला विठ्ठला म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणाची संगती केली पाहिजे? संगती करण्याकरता संसार आहे, जड आहे, माणूस आहे, देव आहे आणि संतही आहे. संसाराची संगती जर आम्ही करू लागलो तर हा संसार झालेलाच नाही. न झाला प्रपंच आही परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म अकळली. प्रपंच एक झाला नव्हता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. संसार झालेलाच नाही. ज्ञानवराय सांगतात गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये, न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादीर्न च संप्रतिष्ठा. हा संसार झालाच नाही आणि तो संसार जड आहे. काय आहे तो? आता संसार आपल्याला अज्ञानाने त्या ठिकाणी वाटू लागतोय आणि अज्ञान गेलं, ज्ञान झालं का जननो हे हा अवघा जनार्दन, अशी आपली अवस्था होती. मग तो संसार जड आहे. मी जड म्हणलो बरं का, जड नाही म्हणलो, कारण मराठी भाषा आहे. जड म्हणलो नाही मी, जड म्हणलो. जड हा, जड आणि जड याच्यातले फरक आहे. जाळ आणि जाळ याच्यात फरक आहे. जाळ म्हणजे काय? जाळ झालेला. आणि जाळ म्हणजे आमच्या गंगथडीला असतं तिकडे. कळलं का तुम्हाला? बस त्याचा उल्लेख आज एकादशी करायचा नाही. म्हणून ज्ञानवरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक भाषा वापरल्या, पण त्याच्यामध्ये 56 भाषा वापरल्या. 56 भाषेचा केलाशे गौरव भवार्णवी नाव भारेली. परंतु त्यामध्ये मराठी भाषेला जास्त किंमत गेली. माझा मराठाची बोल कौतुकी, अमृताती पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. मराठी भाषेला किंमत आहे. म्हणजे जड संसार जड आहे आणि जड वस्तू तिकडे लक्ष देऊ नका, खुर्चीकडं. आता तुमचाही दोष नाही, सगळे खुर्चीकडं सगळ्यांचं लक्ष आहे. लक्ष देणारे अनेक आहेत आणि खुर्ची एकच असते, त्याच्यामुळे चेंगराचेंगरी होती. तिकडे लक्ष देऊ नका.
जड. आता जडाचा आपल्याला काही फायदा नाही आणि काही तोटा नाही. दगड आहे, दगड दगड जड आहे. दगडावर नारळ फोडायचंय का दगडावर डोकं फोडायचंय हे दगड ठरवित नाही, हे तुम्हाला आम्हाला ठरवलं. कोणा ठरवलं तर तुम्हाला आम्हाला. जर तो दगड देवळाच्या दरवाज्यात असेल तर नारळ फोडायला काम येतो, आणि घराच्या दरवाज्याच्या समोर असलं तर डोकं फोडायला काम येतं. मग डोकं फोडायचं का नारळ फोडायचं हे दगड सांगत नाही तुम्हाला. तो कोण सांगतो आपल्याला? दगड आपल्याला सांगत नाही, फोडणारं नाही ठरवायचे काय ठरवायचे. म्हणजे जड पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचा नाही आणि तोट्याचा सुद्धा नाही. मग त्याची संगती आपल्या जीवनामध्ये कामाची नाही. चला मनुष्याची संगती आपण आपल्या जीवनामध्ये करू. तो तर निदान बोलतोय ना, तो चालतोय ना, तो पण असं आहे संगत करणारा ही जीवच आहे, आणि ज्यांची संगती करायची तो सुद्धा जीवच आहे. बरोबर आहे. मग यांची संगती कशी घडेल? पण जरी केली तरी तोही अर्धा आहे, आपणही अर्धे आहोत. त्याच्याकडे कार्यक्षमता नाही आणि आपल्याकडे सुद्धा नाही, पण त्याची संगती कामाची नाही. जीव हा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनश्यष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि सर्वशती. मग अंशानं अंशीकडे जायचंय का अंशाकडे जायचंय? गिरी बाबा, अंशाने अंशीकडे जायचंय का अंशाने अंशाकडे जायचंय? तर अंशाने अंशीकडे गेलं पाहिजे. जशी ही नदी आहे ती वाहते, ती वाहत असताना समुद्राला मिळाल्यानंतर तिच्या जीवनाचा सार्थकपणा आहे. तिची एखाद्या वड्याला जर मिळाली तर सार्थकपणा नाही. तुका म्हणे गंगा गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा निघाली ना समुद्राला जाऊन मिळत असते, सार्थकपणा आहे. गुरुजींनी एकदा प्रश्न विचारला, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? 4-5 पोर होते, वर हात केला. ते काही काही पोरले हुशार असतात महाराज, तत्क्षणी उत्तर देते, आणि काही मिळत लागत नाही. कारण बुद्धीचा प्रकार आहे, बुद्धी लय प्रकारे सांगत नाही आपल्याला. जसं बैलाला हाणल्यानंतर कळतं मालक काय म्हणतो काय बैला, आणि घोड्याला तट्टा इशारती, त्याला इशारा केल्यावर खोक मारली तो निघतो, लगेच निघतो घोडा. पण तो घोडा कोणाचा? पाटलाचा पाहिजे बरं का, वाण्या बामणाचा घोडा नाही. तू वंगळ झाली घोडीला, कारण पाटलाचा घोडा घरचं शेत सोडून चौकड चरवतो, त्याला म्हणजे पाटलाचा घोडा. असे काही काही माणसं असते. गुरुजीने एकदा वर्गात विचारलं, मुलांनो मला 15 फळाची नावं सांगा गड्या. एका सेकंदात 15 फळाची नावं सांगायची. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, सेकंद समजायचं पोरं खाली बसायचे, सेकंद संपायचं पोरं खाली बसायचे. एक पोरगा म्हणला आपल्या गिरीबाबासारखाच होता हुशार. ते म्हणले मी सांगतो गुरुजी. म्हणजे सांग. म्हणजे एक आंबा, एक चिक्कू, एक द्राक्ष. ते म्हणलं पटकन बोल, वेळ संपाव. ते म्हणलं 1 डझन केळी. कळलं का?
12 आणि 3 15. तसं गुरुजींनी विचारलं हिमालय म्हणजे गोदावरीचा ऊन कुठे झाला. एका मुलाने सांगितलं नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या जवळ त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याच्यातून निघाली. मग कुठं आली. गुरुजी म्हणले निघाली निघून दे ना. मग कुठं आली. ते म्हणजे त्र्यंबकेश्वरला आली कुशीवरत असणार. म्हणजे तिथून पुढं कुठे गेली. म्हणजे नाशिकला गेली. म्हणजे तिथून पुढं कुठे गेली. म्हणजे पैठणला आली. पैठणला आल्यावर काय झालं. त्या भगवान शंकरांनी त्याच्या जटीतून गोदावरी निघाली आणि पैठणला आले. नांदेडच्या शंकरांनी आडली. मला वसंडून वाहू लागली. पुढे गेली म्हणजे नांदेडला गेली. मग पुढे गेली म्हणजे समुद्रात गेली. समुद्रात गेली. समुद्रात गेल्यानंतर गुरुजीने थांबायला पाहिजे ना. गुरुजी म्हणले कुठे गेली. एक पोरगले आग होतो. कुठे गेली सांगच. त्या पोरला काही आहे ना. कुठे गेली तो डोंबल्यात गेली. कुठे गेली डोंबल्यात. विठाला विठाला जसं नदीचं वाहन समुद्राला जाईपर्यंत आहे माईकवर घ्या. तसं मनुष्य हा देवाकडे गेला त्याचं जीवन परिपूर्णतेचं होतंय. पण तोही आपला उद्धार करू शकत नाही. संगतीला तोही योग्य नाही. मग कोणाची संगती करायची. देवाची. देवाची संगती करा. देवाची संगती करणं हा विचार चांगला जरी असेल. हॅलो. देवाची संगती करणं हा विचार जरी चांगला असेल पण देव तुम्हाला आम्हाला संगतीमध्ये येऊ देत नाही. कारण त्यांनी ठरवलंय आत कोणाला घ्यायचंय बाहेर कोणाला ठेवायचंय काला कोणाला द्यायचा सर्व त्यांनी ठरवलेले देवानी. मग देवाची संगत होत नाही का. होते. पण त्याच्याकरता तुम्हाला गोपाळ व्हावं लागेल. विड्या वाकुड्या सर्व सुदाम्या पेंद्या अशा प्रकारे तुम्हाला गोपाळ व्हावं लागेल. त्यावेळेस देवाची संगत तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला आम्हाला देवाची संगत मिळू शकत नाही. कारण भगवान परमात्मा हा असंग आहे तो असंग आहे. आणि दुसरं एक शास्त्रीय कारण सांगतो. तो स्वतः परिपूर्ण आहे. आपल्यापेक्षा देव नाही अशी कोणती वस्तू जगात आहे का. सर्वा घटी राम देहादेई एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी. मग मला सांगा मला तुमची संगत करायची तुम्हाला माझी संगत करायची तर आपण दोन स्वभिन्नता त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि स्वभिन्नता जर असेल तर संगती घडू शकत नाही. भगवान परमात्मा सर्वांच्या ठिकाणी असे भर लागन दाट हरी देवा पाठ हरी आवय दाट हरे दिशे किंवा जिकडे पाहे तिकडे बाई श्री हरी वाचून दुजे नाही. विठ्ठल जळी सळी वरला त्रिधा भावनाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल
विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. भगवान परमात्मा चहूकडे अशा प्रकारचा नाही, सर्व ठिकाणी तो अशा वारकरी चाली असले मला आनंद वाटतो बरं. हा असे वारकरी चाली पाहिजे, नाही तर मग आता लई वेगळ्या चाली झाल्या. पाखवाज्याचं काम वेगळं. तुम्ही मस्त मला आवड येतो दोघं असं वाटतं संध्याकाळच्या कार्यक्रम घेऊन जाऊ का पण ते असे वाजवणारे पाहिजे. काय होतं तयारी तुमची भरपूर असते आणि पाखवाज्याचं एक लक्षण मी आधी कर्म सांगत नाही अनुभव सांगतो. मी तुमच्यासारखाच होतो असा. त्या काळात चांगले चांगले वाजलेले पण आज दोघ जण मला वाजवतात. तुम्ही वाजवा वाजवू नका, सुंदर वाजवा. सुंदर पाखवाजी असेल. आता पखवाज हा कीर्तनकाराच्या साथीला का कीर्तनकार पखवाजाच्या साथीला? काय कीर्तनकाराच्या साथीला पखवाजी असेल बरं का. पण ते काय होतं आम्हाला जे पाहिजे ते देत नाही आणि त्यांना काय येतं ते आम्हाला दाखवते. तर त्याच्याकरता स्पेशल वाजवलं पाहिजे असं माझं मत आहे बरं. काही वेगळं वाटलं असेल मला पुन्हा सुधारणा करून घेऊ पण तुम्ही सांगा मला दोघं. कीर्तनकारला पाहिजे ते वाजवलं पाहिजे पण ते त्यांना काय काय येतं ते दाखवते. त्याच्यामुळे गोळतो. मी एक पखवाजाला म्हणलं बाबा सुंदर वाजवत पण मला सम द्यायचा ना. ते म्हणलं बाबा सम कुठं असती. आता सम कुठं असती हे जर इथून तयारी असेल तर काय केलं पाहिजे मला सांगा बरं. कसं असतं समाज असतो चालायचं असतं. पण मी विनाकारण बोलत नाही. यांना माहिती माझं मला आवडत तरच मी हो म्हणत असतो नाही म्हणत नसतो. दोन्ही पखवाजे आणि सर्व गायक वादक मंडळी मला आवडी बरं. आणि बिचारी सर्व आहेत. नाही तर काही काही ठिकाणी अशी इतके टाळकरी म्हणले दमच खात नाही. पिचकाट वळा मिरीत येतं की गुणवान आहेत का काय काहीच होर नसते त्यांना. फक्त आपला दिवटा कसा लावायचा आपले दिवटे लावायचे असं आवटे सांगत. पण आज सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. सगळं सुंदर आहे महाराज. हे वाजवणारे फार चांगले दोघं जण. कारण मी वाजवतो पण मला यांची किंमत कळते. गाणारे भारी आहेत, वारकरी चाली आहेत, बसणारे बरेच कीर्तनकार महाराज मंडळी याच्या ठिकाणी असतील. श्रोता मंडळी सुद्धा चांगली आमच्या माता भगिनी सगळं चांगलं आहे. साऊंड सर्व्हिस चांगली सगळं सुंदर आहे. मग मी बिलिंदर वाटतो काय? तसं काही वाटत नाही ना. व्यवस्थित रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. ती गवळण सांगते या जगतामध्ये सर्व भगवान परमात्मा परिपूर्ण आहे. मी पाय कुठे ठेवणार. कहा पगडारो दे तेरा कहा पगडारो दे तेरा वहीने घेरा कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही घेरा. का पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. का पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. या जगतामध्ये सर्व देवच आहे महाराज. आपल्या अंतःकरणामध्ये देवच आहे पण लोकांना पडत नाही. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवान. हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. माणसाला देव आहे तुम्ही देव आहे म्हणलं पटत नाही. मग देव नाही का भौतिक आहे. मग प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे. ज्ञानोबराने अनेक प्रमाणे त्या ठिकाणी सांगितले. तुकाराम महाराज आपली प्रचिती सांगतात. अहो ज्ञानोबरायांना सुद्धा देव दिसला, सर्व संत मंडळीला दिसला. तुम्हाला आम्हाला काय दिसत नाही. आपली वृत्ती ना आपली दृष्टी तशी तदाकार झालेली नाही पण तुम्हाला आम्हाला देव दिसत नाही. तुकाराम महाराजांना अनुभव आहे. त्या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतः व्यक्त करतात या जगतामध्ये सर्व ठिकाणी मी देव पाहिला. जाणावी जाना झाल्या विठ्ठल नामा प्रमाणे
विठ्ठल नामा प्रमाणे जन विजन झाले आमा पाये तिकडे बाप माई विठ्ठल आहे रखुमाई रखुमाई वनपटन एक भाव अवघा ठाव सरिता झाला आठवनाही सुख दुःखा नाही सुख दुःख
सुद्धा गायन करू वाटलं बरं का? तुम्हाला करू वाटलं बरे, पण मला जर होकी आली तर गायनातच कीर्तन जाईल सगळं. बरेच लोक मला म्हणतात आवटे महाराज, म्हणलं काय तुम्ही चांगलं बोलत, आपण गायन करायला का भलतंच गात बसता, गायन करण्याची खोड ठेवा तुम्हाला. मी म्हणलं गायन करणं जर खोड आहे तर कीर्तन करणे रामकृष्ण हरी बेसूर म्हणणं काय आहे? बरोबर आहे का? चला, आनंद वाटतो, सगळी मंडळी आनंद वाटतो. जगतामध्ये सर्व ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवंताचा अनुभव आलेला आहे. देव संगतीमध्ये येऊ देत नाही, मग या जगतामध्ये देवही संगतीमध्ये येऊ देत नाही. माणसाची संगती कामाची नाही, संसार हा जडवत आहे. मग यांना सोडून कोणाची संगती जीवनामध्ये केली पाहिजे? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. रान पेटलं गड्या, वृद्ध माणसं आनंद घ्यायला आलेत असतो. या जगतामध्ये जे आपल्याला व्यापकही बनवतील, आपल्या जीवनाचा उद्धारही करतील, या जगतामध्ये आहेत आणि पुण्याने ते भेटतात अशी संत मंडळी, त्यांचीच संगती आपल्या जीवनामध्ये लाभदायक आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दरबारात जातात आणि संत संगती मागतात. संत संगती देई चरण सेवा, समोर उभं राहायचंय आणि संतांची संगती मागायची. बरोबर आहे की नाही? काय बा, किंवा संत संगत येई सदा. बरं, संगती करा तुम्ही असं आम्हाला सांगता, हे पारमार्थिकाला पटेल. पण जे पारमार्थिक लोक नाही त्यांना पटणार नाही. कुठलाही मनुष्य कुठल्या कार्याकडे ते प्रवृत्त होतो, त्याला काहीतरी प्रयोजन लागतं, काहीतरी अपेक्षा लागत असते. मला काही मिळत नाही तोपर्यंत माझ्याकडून काही घडण्याची शक्यता नाही. महाराज संत संगती करा असं तुम्ही सांगताय, पण त्याच्यामध्ये लाभ आम्हाला काय मिळाला? एका मुलाला जर काम सांगितलं, बाबा हे 100 रुपये घे आणि वस्तू घेऊन ये, ती वस्तू आहे 95 रुपयाची, राहिलेली 5 तुलाच राहू दे, मग तेव्हा तुम्ही ते काम करेल. तसं संत संगती करण्यामध्ये प्रयोजन काय आहे? निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. आम्ही त्यांच्या सहवासामध्ये जर गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी सहज अवस्थेमध्ये वैराग्याचं भाग्य प्राप्त होत आहे. आता वैराग्याची व्याख्या प्रथमतः एका मिनिटात सांगतो. मुंगी मात्रापासून ब्रह्मदेवापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. अनुकूल आहे पण त्याची त्याज्यता करणं याला वैराग्य म्हणते. कळलं का? नाही तर कधी काही गोष्टी मिळत नाही म्हणून लोक त्याला वैराग्य म्हणतात. एक जण म्हणले असं शर्ट असंच होतं मोकळं, म्हणलं बटणं घालावीत नाही, ते म्हणलं लावितच नाही आपण. म्हणलं का मग? ते मला वैराग्य. म्हणलं वैराग्य नाही ते वैतागे. काय ते वैतागे. एक जण म्हणलं महाराज आपण लग्नच केलं नाही. म्हणलं का? ते म्हणलं वैराग्य, पाहायलाच कोणी आलं नाही. आणि सध्या तर लई परिस्थिती अवघड आहे. पहिले लोक आम्हाला म्हणायचे महाराज आमच्या मुलीला ठ्यापा पहा. आता लोक म्हणतात बाबा आमच्या पोराला ठ्यापा पहा. मी सांगत असतो त्या बापाला, बाबा पहिल्यानं तू ठेप्याला येई, मग तो ह्या पोराला ठेपा आलाच. एक जणांनी तक्रार केली, म्हणजे बाबा आमचं पोरगं लई बेकारी. म्हणलं काय झालं? म्हणजे दारू पितोय. म्हणलं तुम्हाला कधी कळलं? ते म्हणलं ते आणि मी दोघं एकाच दुकानात होतो एक दिवशी. आता पहिला बाप ठेप्याला आल्याशिवाय ठेपा येईल का त्याला? नाही. पूर्वीचा काळ बदलला, सगळं बदललं. पूर्वीच्या काळामध्ये पोरीच्या बापाची टोपी अशी गोल राहायची, चपला फाटल्याला राहायच्या. पण आणि मुलाच्या बापाची टोपी कडक राहायची, अशी लागली तर कापण अशी टोपी राहायची. बुटं बी भारी. पण आता सगळं गेलं महाराज, संपलं. आता तिकडं ताईट काम झालंय, मुलीकडं विचारितच नाही महाराज. पैठणला गेलो एकादशीला, म्हणलं केळाचा भाव काय? म्हणले 80 रुपये डझन. म्हणलं काही काही वय पुढं. द्वादशीला स्नान करून आलं, पुन्हा विचार केळाचा भाव काय? ते म्हणले सांगा ना तुम्ही काय भार सांगा, तुम्हाला जे मागाय ते मागाय. म्हणलं देता का 40 रुपये? ते म्हणले हा घेऊन जा घेऊन जा. घेतली. म्हणलं आजी काल लई तैट बोलले तुम्ही, होय पुढं आज कमी. ते म्हणजे बाबा काल एकादश होती ना, द्वादशी. तसं आता पोरीवाल्याची एकादश झाली, पोरावाल्याची द्वादश झाली. अनुकूल भोग आहेत आणि त्याची त्याज्यता करणं याला वैराग्य असं म्हणतात. हे वैराग्य. ते वैराग्य कसं असावं? कल्याणच्या सुभेदाराची सून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहावी आणि आईची आठवण व्हावी, याला वैराग्य म्हणतात. शुकदेव तपा करता बसले, पण पहिले कोणी तपाला जर बसलं तर ज्याच्या पोटात पहिल्यांदा दुखत त्याचं नाव आहे इंद्र. इंद्र ते खुर्ची जायची भीती वाटते. ते लय खुर्च्याचं लय अवघड आहे महाराज, त्या खुर्च्यासाठी लय अवघड आहे. आता तर खरं सांगा, तुमच्या माझ्या सगळ्याच्या वाटाला काय मोर्चा हे असं झालं पाहिजे. आमचे बाबाजी मी होता बरं का, ते गेला त्या मोर्चात, ते आडत होतो हे असं झालंच पाहिजे, हे असं झालं पाहिजे. मी म्हणलं काय झालं पाहिजे? ते म्हणलं मला नाही बाबा, तुला माहिती ना आडतो कसा? ते मला 200 रुपये रोजाने आलो म्हटलं. तुमच्या वाट्याला मोर्चा, आमच्या लोकांच्या वाट्याला पूजा अर्चा आणि बाकीचे धानतेत खुर्च्या. विठ्ठला शुकदेव तपाला बसले. भगवंतानी इंद्राने काय केलं? त्याच्याकडे अप्सरा पाठवली, त्याला त्रास देऊ लागले. शेवटी हलवलं. म्हणजे काय करतोस? म्हणजे तप करतो. म्हणजे ह्या वयात करायचं असतं काय? म्हातारा झाले करायचं. बऱ्याच लोकांचं गोड गैरसमज आहे, परमार्थ हा म्हातारा झाल्यानंतर केला पाहिजे. तसं नाही. तरणा भाग्यवंत नटे ते त्या ठिकाणी त्याची अवस्था तशी झाली. मग त्या बाईने सांगितलं मी तुमच्या पृथ्वी तलावर ज्या स्त्रिया आहेत तशी नाही. स्वतःचं पोट फाड मारण नखाने आणि सर्व सुगंधी द्रव्य बाहेर पडे. त्यावेळेस काय सांगितलं पाहिजे महाराजांनी? त्या शुकाने सांगितलं बाई तुमचं हृदय, तुमचं पोट जर एवढं चांगलं आहे हे जर मला पहिल्याने माहीत असतं तर तुमच्या पोटी मी जन्म घेतला असता. याला वैराग्य अशा प्रकारचं म्हणायचं. हे वैराग्य ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. त्यांच्या संगती लाग याला तरी यारे लागे. तसं लागून संतांच्या सहवासामध्ये या. बरं असं जर झालं तर होणार काय? त्यांचे कृपेचं बीज दुसऱ्या
संतेचे हे दीप करी साधका निष्पाप. दीप म्हणजे दिवा. संत हे ज्ञानाचा दिवा तुमच्या आमच्या पुढे ठेवतात आणि तुम्हाला आम्हाला पापापासून निवृत्त करतात. करी साधका निष्पाप. दिवा लावला की उजेड नष्ट होतो, अंधार नष्ट होतो आणि उजेड प्राप्त होतो. तसं संत दीप आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब. एर माणूस पण भांब लौकिक या. ते ज्ञानाचे बिंब आहेत आणि त्याद्वारा तुमच्या माझ्या चित्तामध्ये मल विक्षेप आवरण नावाचे दोष काढतात आणि साधकाला निष्पाप करतात. एक उदाहरण सांगतो पुढे चल. ज्यावेळेस हनुमंतराय भैया लक्ष्मणजीला शक्ती लागली आणि वल्ली आणण्याकरता गेले, लंकेमध्ये गेले, सुषेण नावाच्या वैद्याच्या घरी पोहोचले. ते जरा देवावर नाराज होते. त्यांनी विचार केला यांना नेलं पाहिजे, सर्व वल्ली नेल्या पाहिजे. ज्यावेळेस ते पर्वत प्राय घर ते घेऊन निघाले, समुद्रामध्ये त्यांना अनेक अशा प्रकारचे अडथळे आले. युद्ध त्यांनी केलं. सांगायचा भाग असा, भरत हा आजोळी होता. भरताने पाहिलं काहीतरी आपल्या राज्यावरती संकट आलं, पण भरताने बाण काढला आणि हनुमंतरायला मारला. बाण गेला पण बाणाने ओळखलं ज्याला त्याच्याकडे जायचे तो सुद्धा राम भक्त हनुमान आहे. तो बाण मध्येच थांबला. बऱ्याच ओव्या आहेत बरं का रामायणामध्ये बाणाचे, जे रामायण वाचतात त्यांना, रामायण वाचणारी फार गंमत असते बरं का, आनंद असतो त्यांचा विचाराचा. आणि अर्थ नाही लागला तरी युक्तिवाद बी लय भारी असतो त्यांचा. कोणाचा? रामायणवाल्याचा. जोरात वाचित येत हे मग असं झालं, मग पुन्हा वयू वाचित येत. मग म्हणते हां नाथ महाराजांनी इथं तर जरा मी खाल्ली पहा. त्यांना अर्थ लागत नाही. काय करते, काय केलं अशा वय वाचल्या का म्हणजे हां चला पुढे. 2-4 वाढल्या तसं पुढं. ते इथं मी एक नाही, इथं मी एक ती आणि ज्ञानबाची मी एक हे महाराज. असे ते रामायणातल्या भरताने काय केलं, काहीतरी संकट आहे. चला ते हनुमंतराय राम भक्त आहेत, बाण मारला. बाण पुढे जाईना. बाणाने विचार केला पुढे जाऊन जर कार्य करावं तर हनुमंतराय राम भक्त आहेत. बरं परत भाट्यात जावं तर हे सुद्धा त्यांचे बंधू आहेत, राम भक्त आहेत. काय करावं? शेवटी सरळ तो बाण उतरला, हनुमंतरायाचं दर्शन केलं आणि वापस गेला. मग त्या हनुमान प्रमाण जाणलं आणि भरता सांगितलं आपण कोण आहेत, आपला परिचय काय आहे, सर्व त्यांचं बोलणं झालं. तितकं सांगत नाही मी. चाकापूरचं रामायण सांगतो, 2-4 लाखाचं नाही सांगत. विठाला आणि सांगितलं मग मी बंधू आहे भगवान प्रभूचा. त्यांनी सांगितलं मी सेवक आहे, असं मला लवकर गेलं पाहिजे. ते निघून गेले. शक्ती लागली होती, ते वल्ली पोहोचल्या. पण भरताला पश्चाताप आला. माझा बाण जर आम्हाला त्या हनुमंतराला लागला असता, हनुमंतर दया मूर्छित पडले असते, इकडे सकाळ जर झाली असती तर ते औषध पोहोचलं नसतं. माझे बंधू भैया लक्ष्मणजी गेले असते. भैया लक्ष्मण जर गेले असते तर भगवान प्रभू सुद्धा गेले असते. भगवान प्रभू गेले असते, सीतामाताही गेल्या असत्या, वानर सेना गेली असती, नळ नीळ जांबुवंत सर्व गेले असते आणि सर्व पाप माझ्या माथी बसलं असतं. पण एका सद्भक्ताचं दर्शन मला झालं आणि त्याचा परिणाम असा झाला, या पापापासून त्यांनी मला परावृत्त केलं आणि करी साधका निष्पाप. विठोबा